जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस अपयश येतं, आपण खचून जातो आणि निराश होतो की खूप दिवस उलटले आहेत पण यश काही मिळत नाहीये। आपण यशासाठी अतोनात प्रयत्न करतो, प्रत्येक ती गोष्ट करतो की जेणे आपल्याला यशस्वी व्हायचं असतंय, पण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक प्रयत्न हा असफल होत राहतो आणि आपण खचून जातो आणि सर्व मार्ग बंद झाले असं समजून नवीन मार्गाच्या शोधामध्ये आपण हिंडत असतो। पण मित्रांनो, ज्या वेळेस आपण आपलं ध्येय गाठतो, ध्येय ठरवतो आणि ते गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो, त्यावेळेस खरंच खचून जाणं योग्य आहे का? नाही। आज आपण अशा काही अनेक कथा आहेत की ज्यामधून अपयशातून खचून न जाता लगातार सतत सातत्याने प्रयत्न करत असणारे व्यक्ती ती त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। आता सांगायचं उदाहरण झालं तर आपले अक्षय खन्ना असतील, त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणून अपयश, फ्लॉप मूवी आणि एक अपयशी अभिनेता म्हणून ओळखलं जायचं। त्यांचे मागील काही पॉडकास्ट असतील त्यात मुलाखतीमध्ये त्यांनी बोललेलं आहे, पण त्यांनी प्रत्येक येणारी ऑफर असेल, येणाऱ्या चित्रपटाची त्यांना ऑफर आलेली असेल ती त्यांनी कधीच इग्नोर केली नाही, डावलली नाही। प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी अतिशय चांगली भूमिका केली, पण त्या प्रत्येक भूमिकेमध्ये, त्या चित्रपटामध्ये तो चित्रपट जास्त चालला नाही, मग तो कोणताही चित्रपट असो। पण महाराष्ट्राचे भूषण, स्वाभिमान, हिंदुत्वाची रक्षा करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर छावा मूवी आली आणि त्या मूवीमध्ये विलनचा रोल म्हणजे औरंगजेबाचा रोल अक्षय खन्ना यांनी केला आणि ते त्या कॅरेक्टरमध्ये इतके तल्लीन झाले की ते जसं काय की स्वतःला त्यांनी औरंगजेब कसा होता आणि त्यांनी कसं केलं असेल त्याचं प्रात्यक्ष दाखवलं आणि ते एक जिवंत भूमिका करू शकले आणि त्या भूमिकेमुळे त्यांचं या रोलमध्ये ते सुपर डुपर हिट झाले आणि त्यांचे जितके पण असफल चित्रपट होते त्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांना फ्लॉप करण्यात आलेलं होतं, ते चालले नव्हते। ह्या एका मूवीने त्यांना स्टार नव्हे तर सुपरस्टार केलं आणि आपण अशाच छोट्या छोट्या अपयशाला पाहून घाबरतो, मागं सरकतो, निराश होतो, खचून जातो। त्यामुळे मित्रांनो, खचून न जाता सातत्याने त्या गोष्टीसाठी लढत राहा, प्रयत्न करत राहा आणि तुमची जिद्द आणि चिकाटी पाहून त्या ईश्वरालाही तुम्हाला यश द्यावंच लागेल। तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल तर तुम्हाला अपयश हा ईश्वर कधीच देऊ शकत नाही। मग त्यामुळे आपण किती प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावतो, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जो रस्ता निवडलेला असतो त्या रस्त्याने कशा पद्धतीने आपण जातो, काटे असतील, खड्डे असतील, दऱ्या असतील, खोऱ्या असतील, नाल्या असतील, त्यांना कशा पद्धतीने आपण पार करून आपली वाट आपण पुढे काढत असतो यावर आपलं यश अवलंबून असतं मित्रांनो। त्यामुळं खचून कधी जायचं नाही आणि थकायचं नाही। हा जीवन प्रवास खडतर जरी असला तरीही तो सुखकारक
कसा करायचा हे आपल्या हातात असतं. आणि मित्रांनो, ज्यांनाही वाटतं की हे मी करू शकत नाही, त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही ठरवलेली जिद्द, तुमच्यामध्ये असलेली एक म्हणजे तुमचं एक लक्ष, तुमचा छंद, तुमची आवड आणि तुमची चिकाटी जर त्याच गोष्टीमध्ये, त्याच स्वप्नासाठी जर झटत असत, तर निश्चितच तुम्हाला यश नक्की येणार. हां, ज्यावेळेस तुमचा अभ्यासच कमी आहे आणि तुम्ही म्हणता मला UPSCची तयारी करायची आहे, तर ते शक्य नाही आहे. त्यासाठी ती गुणवत्ता आणि ती जिद्द असावी लागते. तेवढा अभ्यासक्रम तुम्हाला करावा लागेल. शक्य अशक्य काहीच नाही आहे. प्रत्येक गोष्ट शक्य करता येते, तीही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या मेहनतीच्या जोरावर. मग ती नोकरी असेल की मग व्यवसाय असेल. पण आपण म्हणतो भरपूर जण अभ्यास करतात, नोकरी तुरळीत जणांनाच लागते. त्यासाठीही काही गोष्टी आहेत. तशा पद्धतीचा अभ्यास, तशा पद्धतीची ट्रेनिंग, तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तशा पद्धतीचं ग्राउंड, तुम्ही लेखीमध्ये हुशार आहात पण ग्राउंडमध्ये नाही, ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला परिपक्व बनण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग व्यावसायिक अभ्यास असो का शैक्षणिक अभ्यास असो, त्यामध्ये तुम्हाला परिपक्व व्हावं लागेल. त्याच्यानंतरच तुमचं यश अपयश ठरवेल. आणि ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होताल त्यावेळेस ही गोष्ट कधीच विसरू नका की जो प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय त्याला आपण मदत करायची. त्यालाही त्याच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जे काय आपल्याकडनं मदत होती तेवढी त्याला मदत करायची, जेणेकरून हा जे खचलेला प्रवाहामध्ये अडकलेला तरुण आहे, तो त्या प्रवाहामधून अडकलेला असतो, त्यातून त्याला बाहेर कसं काढायचं हा आपला प्रामाणिक प्रयत्न असेल तर तो प्रयत्न आपल्यालाही मोठं करू शकतो आणि त्या अडकलेल्या व्यक्तीलाही आपण त्याच्या संकटातून बाहेर काढून त्याच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग प्रयत्न करायला कधीच थकू नका, कारण जो प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. ही यशोगाथा प्रत्येक संघर्षमय योद्ध्याची आहे. प्रत्येक ज्यांनी आजपर्यंत संघर्ष केला आहे त्याचं इतिहासात नाव नोंद झालेलं आहे. त्यामुळे व्यावसायिक असा का नोकरीच्या शोधात असाल, पण संघर्ष आणि जिद्द, चिकाटी आणि मेहनत तुम्हाला करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुमचं यश तुम्हाला भेटू शकत नाही. देरहाली पलंगावरी ह्या गोष्टी नाही भेटू शकत. मग ज्याच्या आईवडिलांनी आडमाप संपत्ती कमवून ठेवलेली आहे त्याच्यासाठी ते शक्य आहे. त्याला ती नोकरी आर्थिक जोरावर पण मिळू शकतो आणि व्यवसाय हा त्याचा सेट झालेला असतो, त्याच्या आईवडिलांनी तो सेट केलेला असतो, सेटल केलेला असतो. त्यामुळं आपण संघर्षाच्या मातीत जन्माला आलेलो आहोत, म्हणून आपल्याला वारसा न भेटता आपल्याला संघर्ष भेटलेला आहे आणि तो संघर्ष कशा पद्धतीने जगायचा आणि संघर्ष करून यशस्वी कसं व्हायचं ते आपल्या हातात आहे मित्र. जय जिजाऊ, जय शिवराय.